या भाजीचा सीझन संपत आलेला आहे, तर संपण्याआधी या भाजीचा झुणका करून नक्की खा. खूप चविष्ट अशी लागते, आरोग्यदायी आहे आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीपासनं ते पावसाळा लागतपर्यंत हे येते. तर आता ही संपत येते, याचं सीझन संपत येत आहे. तर त्यामुळे कुठल्या भाजीचा झुणका आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतो इथे मस्त असा झणझणीत झुणका, पारंपरिकरित्या चविष्ट असा झुणका बनवतो आहे. तर हा कुठल्या भाजीचा झुणका आहे, तर तो आहे चिवरची भाजी. याला आमच्याकडे चिवची भाजी म्हणतात. अगदी बारीक बारीक पानं असतात. तर याला निवडायची कशी, तर भाजी घेऊन घ्यायची, जाड जाड काड्या असतात, मुळं असतात, त्या काढून घ्यायच्या. एकदम बारीक बारीक आपल्याला पानं तोडायची नाही आहे. थोड्या दांड्या कोवळ्या ज्या काड्या आहेत त्या ठेवायच्या. तर बघा, अशा थोड्या छोट्या छोट्या तोडून घ्यायच्या आणि अशा प्रकारे काड्या बाजूला काढून घ्यायच्या. तर अशा प्रकारे पूर्ण निवडून घ्यायची. मुळं असतात, कचरा असते, जाड काड्या असते, ज्या जाड दांड्या असतात त्या काढायच्या. आपल्याला कोवळ्या दांड्या काढायच्या नाही आहे. आता जसं इथे झुपका आहे, तर वरची दांडी काढणार आणि हा झुपका पूर्ण तोडून घेणार. तर बघा, अशा काड्या काढून घ्यायच्या, अशी पूर्णपणे निवडून घ्यायची. थोडा वेळ लागतो, पण हा झुणका खूप छान लागतो करायला अगदी घरच्या मोजक्या साहित्यातनं बनते, पण खूप छान लागते. तर बघा, अशा प्रकारे मी साफ करून घेतले आणि एवढ्या काड्या निघाल्यात, सोबत कचरासुद्धा निघाला. त्यानंतर या भाजीला मस्त असं 2 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. शेवटी बारीक पानं राहतात तर चाळणीने चाळून घ्यायची. खालती माती बसलेली राहते ती फेकून द्यायची. तर स्वच्छ धुवून घेतली. इथे गॅसवर मी कढई मांडलेली आहे. त्यात तेल टाकायचं. कमी जास्त तेलाचं प्रमाण तुम्ही करू शकता, पण एकदम कमी घालू नका आणि एकदम जास्तही घालू नका. त्यानंतर इथे कांदा आणि मिरची कापून घेतलेली आहे. तर मीडियम साईजचे मी 3 कांदे घेतलेले, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्याऐवजी तुम्ही तिखट पावडरसुद्धा टाकू शकता, पण कधी टाकायचं ते तुम्हाला मी समोर व्हिडिओत सांगतेच आहे. तर आता याला कांद्याला छान मस्त मऊ होऊ द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला इथे समोरचे पदार्थ घालायचे आहेत. मस्त असं होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित असं गॅसची फ्लेम मिडियम आचेवर ठेवायची आहे आणि मस्त असं होऊ द्यायचं. तर कांदा छान सॉफ्ट झालेला आहे, एकदम ब्राऊन करायचं नाही आहे, फक्त हलका पिंक आणि सॉफ्ट होतपर्यंत करायचा आहे. त्यानंतर जी आपण चिवची भाजी धुवून ठेवली होती, पाणी निथळून घ्यायचं आणि मग घालायचं. तर पूर्ण भाजी घालून घ्यायची आहे व्यवस्थित. याला चिरायची गरज नाही आणि काहीच नाही, फक्त छोटे छोटे तोडून घ्यायची, तीच पुरेशी असते. आणि आता याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जेव्हा आपण मिक्स करतो ती या भाजीत पाण्याचा अंश असते, त्यामुळे ती तडतडते. तर थोडं जपून करायचं. तर व्यवस्थित असं फिरवून घ्यायची आहे. व्यवस्थित मस्त अशी भाजी चवीला खूप छान लागते आणि या सीझनला मिळते, नंतर मिळत नाही. त्यामुळे या सीझनला बनवून नक्की खाऊन बघा आणि मला नक्की याच व्हिडिओवर येऊन कमेंट करा की हो, या प्रकारे आम्ही झुणका केला होता आणि तो खूप चविष्ट असा बनलेला आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही कुठल्या शहरातनं ही रेसिपी बघताय ते मला नक्की कळवा. कारण की मला आवडेल की माझी रेसिपी कुठल्या कुठल्या शहरातनं आणि कुठे कुठे पोहोचली आहे ते माहिती करायला मला आवडेल. तर आता भाजी छान थोडीशी चिमली आहे. त्यानंतर यात हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, कारण की यात आपण समोर बेसन घालणार आहोत. तर बेसन आणि या भाजीचं मिळून एकत्र मी मीठ घातलेलं आहे. तुम्ही नंतरसुद्धा मीठ घालू शकता कमी जास्त झालं तर. आता तुम्हाला जर तिखट घालायचं आहे तर हळदीसोबतच तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता. तर मिरचीनी थोडासा रंग वगैरे छान येतो, चव फरक पडत नाही, पण खूप छान लागते मिरचीनी पण. आणि तुम्ही तिखट पावडरसुद्धा घालू शकता, चवीत काहीच फरक जाणवत नाही. मिरची घाला किंवा तिखट पावडर घाला. तर आता छान मस्त असं मसालेसुद्धा छान तेलात परतल्या गेली आहे. आता आपल्याला इथे बेसन घालायचं. बेसन भाजून घालायची काही गरज नाही. बघा, तेल सुटलेलं आहे, पाणी सगळं आटलेलं आहे आणि भाजीला थोडंसं तेल सुटल्यासारखं झालेलं आहे बाजूला. तर यावेळेस आपल्याला यात बेसन घालायचं आहे, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. तर हे लागतं घालायचं. मी एकूण 1.5 वाटी एवढं पीठ घातलेलं आहे. यात आपल्याला पाणी पण फारसं वापरायचं नाही आहे. पहिल्यांदा 1 वाटी घालते आणि याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि वरतून लागलं तर मी अजून अर्धा वाटी घालते. तर मला लागलं होतं कारण की थोडंसं कमी झालं होतं, तर त्यामुळे वरतून मी अर्धा वाटी अजून बेसन घातलेलं आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. लागलंच तर थोडं पाणी घालायचं, नाही तर पाणी घालायची काही गरज राहत नाही. तर इथे एकदम जास्त कोरडा जर तुम्हाला खायचं असेल तर पाणी घालायची गरज नाही, पण थोडंसं जर सॉफ्ट मऊ असा पाहिजे असेल तर हलकंसं पाणी, म्हणजे हबका मारायचा पाण्याचा,
तर व्यवस्थित होतं. तर मला थोडंसं कोरडं वाटलं तर मी पाण्याचा हबका मारून घेणार. बघा असं उंजळीत पाणी घ्यायचं आणि थोडासा हबका मारून घ्यायचा. एकदम जास्त ग्लासाने किंवा गडव्याने ओतायचं नाही. तसा हबका मारून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचं आणि ताटली झाकून मस्त झाकण झाकून याला वाफ येऊ द्यायची, जेणेकरून आपलं बेसन छान फुलेल आणि शिजेलसुद्धा. आपण ऑलरेडी त्या भाजीत बेसन मिक्स केलं त्यावेळेस ते शिजल्या गेले. आता याला झाकण झाकून 2 मिनटं होऊ देणार, म्हणजे छान वाफ येणार आणि बेसनसुद्धा पूर्ण शिजणार, कच्चं राहणार नाही. तर आता 2 मिनटानंतर ओपन करून घेते. खालती थोडं बुडायला लागलं, पण ते जे बुडायला लागलेलं जे खरवड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणते ते मला नक्की कळवा. तर त्याची चव तर खूपच जबरदस्त वाटते. तर हा झुणका रेडी झालेला आहे. तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, खूप जबरदस्त, किंवा तर असाही प्लेटमध्ये घेऊन आपण खाऊ शकतो. तर मला असाही खायला आवडतो आणि भाकरी भाताबरोबर तर फारच छान लागते. तर आता सर्व्ह करते आहे. असा नक्की बनवा आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.